आता पहिल्यापासून मी जी पण रील पोस्ट करेल ना आणि असं काही घडलं नाही, असं कधीच झालं नाही. आता काय घडलं नाही तर ते तुम्हाला पुढे सांगते. तर तो त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगत होती काल, की आम्ही तिघं पण माझ्या लेकरं आजारी आहे. आता त्यात अजून एखादी भर पडली आहे बरं का. आता आमचे साहेब पण आजारी पडलेत. आता घरात एकाला सर्दी झाली, की सगळं घर भरतंय म्हणला तरी चालेल. म्हणून साहेबांना पहिल्यांदा सगळं आवरून घेतलं घरातलं आणि त्यांना पहिल्यांदा दवाखान्यात नेलं. आता त्यांना इंजेक्शन वगैरे डॉक्टरांनी दिलं. त्यांचं होतं ना होतं तोपर्यंत ह्या पोरांची काही सर्दी कमी येत नव्हती. म्हणलं त्यांना पण दाखवून घ्यावं आणि त्यांचं पण चेकअप करून घ्यावं. आता मला तर बरं वाटतंय. माझी सर्दी बरी झाली. मला आता मी बरी आहे. मग आता पण साहेब जाम झालेत. अशी आमच्या गंमत झाली. आता एकाला सर्दी झाली की सगळं घर भरतं. ते प्रत्येकाच्या घरातच असं असतं. काय माझ्याच घरात काही वेगळं नाहीये. आता त्यांना चेकअपला नेलं तिथं. आता म्हणलं आम्हाला तर उशीर झालेला. आता गर्दी वगैरे आहे का काय, काय माहिती असं मला वाटलं. पण काही गर्दी नव्हती. 2-3 बाळं होती. पण त्यांचा पण नंबर झालेला आणि जेवणाची पण सुट्टी झालेली. पण मॅडमनी म्हणले की मी नेमकी पोचलेली. मॅडम म्हणले घ्या ह्या पेशंटला. तर नाव वगैरे नोंद केलं. नाव नोंद झाल्यानंतर पहिल्यांदा देवराजला चेकअपला घेतलं मॅडमनी. देवराजचं झालं की लगेच दिदूला चेकअपला घेतलं. दिदूचं पण झालं. त्यांना थोडी मेडिसिन दिली आणि हो, देवराजला आज तागायत आहे की नाही मी कधी ही गोळी चालली नव्हती. म्हणजे गोळी दिलीच नव्हती डॉक्टरांनी कधी त्याला. तर पहिल्यांदा देवराजला बघा ही गोळी दिली सर्दीची मॅडमनी. फक्त एकच गोळी दिली आहे त्याला. त्याला औषधं माझ्याकडे आहेत अवेलेबल त्यामुळं काही दिली नाही आहेत मॅडमनी आणि दीदूला थोडीशीच मेडिसिन दिली आहे. तिला पण काही जास्त औषधं दिलेली नाही आहेत. थोडीशी सर्दी आहे पण मला आपलं भीतीदायक वाटत होतं की झोप नाही लागत त्यांना वगैरे, वगैरे. आणि आता ही लस्सी बघा. पहिल्यापासून मी इथं ना लस्सी पिते ही. मला ही लस्सी भरपूर आवडते. लहानपणापासून आम्ही शाळा सुटली की इथं यायचो लस्सी प्यायला. ती लस्सी काय मी एकटीनेच पिली. साहेब काय आजारीच आहेत. त्यांनी काही घेतलीच नाही. त्यांना सर्दी असल्यामुळं. आणि आता मी रील टाकली आणि काय घोटाळा होत नाही असं नाही. का तर मी रील टाकल्या माझे फॉलोवर 2-3 का होईना कमी होतात. असं का होतं काय माहिती. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.